आज संघाचे हे दोन सलामीचे फलंदाज पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. पवनपुत्र हनुमान संघ खैराट अनेक वर्षापासून आपला अनुभव घेऊन आहे आणि तो या ठिकाणी अनुभव संपन्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे छत्रपतींचा जर इतिहास आपण आठवला तर एखादा विजय मिळवायचा असेल तर मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं आणि तसं जर का आपण मायक्रो प्लॅनिंग केलं तर 100% आपल्याला यश मिळतं आणि यश हे सगळ्यांना दिसतं. तुम्ही किती मेहनत केलीत आणि जर अपयश मिळालं, अपयशाला मानकरी कोण नसतं. म्हणून दोन्ही संघांनी विजयासाठी खेळायचं आहे. खैराट संघाकडनं सलामीचे गोलंदाज मनीष पहिला चेंडू उजव्या हाताने टाकलेला चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू फलंदाजाला समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. सुरुवात चांगली असेल तर शेवट चांगला असं म्हणालं जातं आणि हा निर्धाव चेंडू टाकलाय मनीष आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार मनीष आणि हा चांगला टाकलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एक धावेवर समाधान मानलेलं आहे आणि आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे दिनेश यांनी. 2 चेंडू मागे 1 धाव पूर्ण झालेली आहे. खैराट संघाकडनं चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण 2 षटकाचा सामना असताना फलंदाजी बहारलेली पाहिजे तरच आपण विजयाकडे वाटचाल करू. पुढचा चेंडू मनीष यांचा आणि हा चेंडूची गती कमी केली आणि बॅट्समनला चकावलेला आहे. फलंदाजाला तो समजलेला नाही आणि सुंदर अशी गोलंदाजी. प्रत्येक चेंडूला वेगळे पण बघायला मिळतंय या ठिकाणी. मनीष 15-20 पावलाचा रनअप घेऊन मनीष आणि हवेत मारला चेंडू. पाहूया की धावा मिळत आहेत. मला वाटतं 6 धावा पंचांनी घोषित केलेल्या 6 धावा आणि पहिला षटकार यंग बॉईज राहटार संघाकडनं. सुंदर अशी फलंदाजी. दोन्ही संघांना आपला या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. मनीष यांचा पुढचा चेंडू घेऊन आणि हा पुन्हा हवेत मारला चेंडू. पाहूया मला वाटतं झेल आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे. पहिला धक्का बसतोय तो राहटार संघाला आणि श्रीधर बाद झालेले आहेत. अतिशय आनंद झालेला आहे तो मनीष आणि त्यांच्या पूर्ण संघाला. एक बलाढ्य असा फलंदाज आणि आता त्यांच्या जागेवर हर्षद. दोन्ही असे या तळा तालुक्यातील नावाजलेले संघ TTCA मध्ये अनेक वेळा नंबर पटकावलेले संघ आहेत. आपला अनुभव विनंती आहे आपल्याला थोडं लवकर जायचं आहे कारण आपल्याला वेळ फार कमी आहे. सूर्यास्ताकडे चाललेला आहे आणि जीवनामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. आपण जर वेळ पाळली तर नक्कीच वेळ आपली किंमत करील आणि म्हणून प्रत्येक खेळाडूला माझी विनंती आहे की वेळेचं भान ठेवायचं आहे. नियोजन करताना मनीष सज्ज झालेले आहेत पुढचा चेंडू घेऊन. पाहूया मनीष काय करतात आणि मात्र हा हवेत टाकलेला चेंडू. पाहूया की धावा मिळत आहेत आणि पंचाने हा षटकार दिलेला आहे. सुंदर असा
हर्षद यांनी चांगला समाचार घेतलेला आहे मनीष यांचा. आणि 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण अशा या मोकळ्या ग्राउंडवर 13 धावा आणि त्याच्यामध्ये 2 षटकार. सुंदर गोलंदाजी मनीष यांच्याकडनं बघायला मिळाली. पंचांनी सामना तोडीत चालू ठेवायचा आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की वेळेचे भान ठेवायचं आहे. द्रोणागरी क्रिकेट संघ मालाटे यांच्या वतीने TTCAच्या अंतर्गत या भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॉलर उद्देश घेऊन या मैदानामध्ये आलेले आहेत. पाहूया. आणि स्ट्राईकला दिनेश, अनुभवी फलंदाज आणि तेवढाच अनुभवी गोलंदाज उद्देश. संघाचा दुसरा स्वतःचा पहिला षटक घेऊन येतात उद्देश. सुंदर अशी गोलंदाजी, मात्र एक धाव निश्चित मिळेल. एक धावेवर समाधान मानलं आणि दिनेश सारख्या बलाढ्य खेळाडूला रोखून ठेवलेला आहे तो हा उद्देश. पवनपुत्र खैराट संघ अनेक वर्षापासून मैदानामध्ये सातत्याने खेळत आहे आणि सातत्याने आपला परफॉर्मन्स दाखवत आहे. आणि ह्या वर्षी अतिशय फार्मात असलेला हा संघ उद्देश तयार झालेले आहेत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आणि मात्र हा ब्लॉक केलेला चेंडू होता, पण एक धाव मात्र निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि एक धावेवर समाधान मानलेलं आहे, परंतु चेंडू बघण्यासारखा होता. उद्देश यांनी आपला उद्देश सफल करण्याचा प्रयत्न होता, मात्र खेळाडू ही तेवढाच सक्षम आणि तंत्रशुद्ध पद्धतीने खेळला गेला. तो चेंडू एक धाव पूर्ण केली त्याच्यावर. पुढचा चेंडू उद्देश यांचा. 12 ते 15 पाऊंडचा रनअप घेऊन उद्देश. जेव्हा पराजय होतो तो पहिला तर आपल्या मनातच होतो आणि नंतर मैदानात होतो, मात्र आपला जर का विश्वास असेल, कॉन्फिडन्स असेल तर 100% आपण विजयाकडे जाऊ. उद्देशांचा पुढचा चेंडू आणि मात्र हा सुंदर असा तटावलेला चेंडू, जमिनीला चाटत गेलेला चेंडू, एक धाव पूर्ण केलेली आहे. आणि मात्र दिनेश नाराज झालेले आहेत आपल्याच बॅटीवर. सुंदर अशी गोलंदाजी उद्देशांची, बांधून ठेवलेला आहे फलंदाजाला. पंचांनी आम्हाला या ठिकाणी कळवायचं आहे. तळा तालुक्यामध्ये क्रिकेटला एक चांगला दर्जा देण्यासाठी TTCAची स्थापना झाली आणि TTCAच्या अंतर्गत निश्चित ह्या तळा तालुक्यामध्ये एक चांगला क्रिकेट बघायला मिळतंय. चेक करायचं आहे का? वरती स्टंपला बॅट लागली का चेक करायचं आहे? स्टंपला बॅट लागली का हे चेक करायचं आहे. या ठिकाणी जरा चेक करा, पाया लागून पडलेला आहे की
सकाळपासून सुंदर असे टुर्नामेंट कोणतीही घाई गडबड न करता पंचांनी जो निर्णय काढलेला आहे तो खरोखर चांगला आहे. या ठिकाणी कामराजनगर कुणबी समाजाचे युवा अध्यक्ष भगवान बौर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोनागरी क्रिकेट संघाच्या वतीने आणि मालाट्या गावाच्या वतीने त्यांचं शाब्दिक स्वागत. उद्देश निश्चित उद्देश घेऊन आलेले आपला उद्देश सफल करताना दिसत आहेत आपल्याला आणि दोन्ही फलंदाजाला बांधून ठेवलंय ते जे उद्देश. पुढचा चेंडू आणि हा फुलटॉस चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव एकच धाव घोषित क्षेत्रामध्ये असल्यामुळे एक धाव धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 17. 4 चेंडू मैदानामध्ये संपलेले आहेत. पुढचा चेंडू आणि हात पूर्ण चकावलेला आहे बॅट्समन आणि एक धाव काढलेली आहे. एक चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी, दुसरी सुद्धा धाव पूर्ण केलेली आहे. 3 धावा. हा टोटल 3 धावा. आणि शेवटचा चेंडू मैदानामध्ये उद्देशांच्या वतीने संपन्न होणार आहे. शेवट चेंडू घेऊन उद्देश पाहूया आणि हवेत मारलेला चेंडू, सुंदर असा चेंडू आणि सिक्सर. 6 धावा. षटक संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा, 27 धावांना विन. एक चांगलं आव्हान म्हणावं लागेल या खैराट संघासमोर. मात्र ज्या पद्धतीने राठाड यंग बॉईज हा संघ खेळतो त्या पद्धतीने त्यांना धावा बनवल्या दिल्या नाही, परंतु 26 धावा या सुद्धा 12 चेंडू मध्ये सुंदर धावा अशा जमवलेल्या आहेत. आणि पवनपुत्र हनुमान क्रिकेट संघ खैराट आपल्याला विनंती आहे की त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सॉरी, यंग बॉईज राठाड संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पवनपुत्र खैराट संघाने 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत.
शेवटच्या चेंडू मध्ये 7 धावा आणि सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली ती या दोन्ही संघाच्या माध्यमातून. टीटीसीच्या अध्यक्ष हेमंत सनद साहेब यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांनी ह्या स्पर्धेसाठी नेहमीच सहकार्य असतं आणि प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित असतात. मी मगाशीच म्हणालो तळा तालुक्यामधला हा क्रिकेटला एक चांगला दर्जा देण्याचं काम या टीटीसी असोसिएशन यांनी केलेलं आहे. हेमंत सनद साहेब तळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय हेमंत सनद साहेब या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा सत्कार मी मुंबई मंडळाचे खजिनदार लतीश ठमके साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हेमंत सनद साहेबांचा सत्कार करायचा आहे. अतिशय एक जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संघाला सहकारणारे व्यक्तिमत्व म्हणजे हेमंत सनद साहेब आणि तळा तालुका असोसिएशनचे अध्यक्ष यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मालाटे गावाच्या वतीने खरोखर धन्यवाद साहेब, अध्यक्ष साहेब. खरोखर टीटीसी मुळे या तळा तालुक्यामध्ये क्रिकेटला एक चांगला दर्जा प्राप्त झाला. याच्या अगोदरचा जो क्रिकेट आपण बघत होतो आणि आताचा क्रिकेट याच्यामध्ये जो काय फरक झालेला आहे, जो काय बदल झालेला आहे तो त्याचा सगळा श्रेय या असोसिएशनला जातं. दोन्ही पंचांना विनंती आहे की सामना त्वरित चालू करायचा आहे आणि सगळ्या खेळाडूंनी आयोजकांना सहकार्य करायचं आहे. आपण म्हणतो त्याप्रमाणे जर का सामना जर वेळेत सुरू झाला तर वेळेत संपेल. खैराट संघाचे 2 सलामीचे फलंदाज मनीष आणि जय, स्ट्राईकला मनीष, नॉन स्ट्राईकला जय आणि बॉलर कल्पेश. पाहूया कल्पेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि हा हेलिकॉप्टर शॉट मात्र पहिल्या चेंडूवर सफलता मिळते आणि खैराट संघाला मोठा धक्का. राठार संघाकडनं कल्पेश यांनी पहिल्याच चेंडू मागे अचूक विकेट टिपलेली आहे आणि एक बाद खैराट संघाकडनं. उद्देश चांगली गोलंदाजी केली होती उद्देश घेऊन आलेले आहेत ते, परंतु तेवढेच चांगले गोलंदाज यंग बॉईज राठार संघामध्ये आपल्याला बघायला मिळते. मनीष यांची जागा घेऊन उद्देश. पाहूया, मला वाटते दोन्ही गोलंदाज होते मनीष आणि हा उद्देश सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि ऑलराऊंडरची भूमिका निभावत आहेत. कल्पेश यांचा पुढचा चेंडू डाव्या हातात टाकलेला फुलटॉस चेंडू, पाहूया की धावा मिळतात आणि सिक्सर. 6 धावा या ठिकाणी संघाला पुन्हा स्थितीत आणण्यासाठी उद्देश. आपल्या आई वडिलांनी अतिशय सुंदर नाव ठेवलेलं आहे आपला उद्देश. आपल्या जीवनासमोर एक उद्देश असावा
जीवन जगताना एक उद्देश असावा आणि पवनपुत्र क्रिकेट संघामध्ये एक उद्देश असावा आणि हा तो उद्देश जबरदस्त असा सिक्सर मारून पुन्हा आत्मविश्वास वाढवण्याचं काम ह्या खैराट संघाचं केलेलं आहे या उद्देशनी. मी मगाशी म्हणालो होतो पराजय हा पहिला मनात होतो नंतर रणांगणात आणि मनात जर पराभव असेल तर मैदानात सुद्धा पराभव होईल. म्हणून प्रत्येक खेळाडूने आत्मविश्वास बाळगला पाहिजे. कल्पेश पुन्हा तयार आणि हवे चेंडू मात्र सुंदर असा झेल पकडलेला आहे आणि बाद झालेले आहेत ते उद्देश. कल्पेश यांची सुंदर गोलंदाजी उद्देशानं बाद केलेला आहे आणि दुसरा धक्का मिळतोय तो या पवनपुत्र खैराट संघाला. मात्र 26 धावांचा पाठलाग करताना असे जर मोरे धारातीर्थी पडले तर निश्चित पराजयाच्या सावलीत आपण याल. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही आणि आता उद्देशांची जागा घेऊन आलेले आहेत ते संकेत. मात्र विजयाचे संकेत घेऊन या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत संकेत. मूर्ती लहान दिसते पण कीर्ती मान करण्याचा हा एक मौका आहे त्यांना. कल्पेश यांचा पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी डाव्या हाताने चेंडू फेकतात कल्पेश आणि गती कमी केली आणि चकावलेला आहे फलंदाजाला कल्पेश यांनी. चार चेंडू मैदानामध्ये संपन्न झाले आहेत. पाचवा चेंडू टाकण्यासाठी कल्पेश तयार. मात्र आता नॉन स्ट्राईकला असलेले जय यांना सुद्धा स्ट्राईक मिळण्याची गरज आहे. पुढचा चेंडू कल्पेश यांचा आणि निर्धाव चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू. सात चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मागे आपल्याला पाठलाग करायचा आहे. धावा मिळवायच्या आहेत. हा कल्पेश यांचा शेवटचा चेंडू आणि मात्र हा अंगावर टाकलेला चेंडू बाद. षटक संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6 धावा, 1 सिक्सर, 5 चेंडू निर्धाव टाकले आणि 3 फलंदाज बाद केले. सुंदर अशी गोलंदाजी कल्पेश यांनी टाकलेल्या या ठिकाणी. स्कोर 6 धावा, 6 धावा झालेल्या आहेत. एकच सेकंड. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेले आहेत ते श्रीधर आणि हा पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या 7. मोठा पल्ला गाठायचा आहे आणि आता जयला विजयाकडे घेऊन जायचं आहे, जय मिळवायचा आहे आणि मात्र हवेत टाकलेला चेंडू नक्कीचा षटकार असायला पाहिजे. पंचांनी षटकार घोषित केलेला आहे. 6 धावा, सुंदर आणि हम भी किसी से कम नहीं असा संदेश दिलाय तो जयने. त्यांना मगाच 6 चेंडू ते नॉन स्ट्राईकला होते आणि स्ट्राईक भेटल्यानंतर दाखवून दिलेला आहे मी काय आहे. निश्चित अशा फटक्यांची गरज आहे. पुढचा चेंडू आणि हा हवेत उडलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत का. आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्या. जीवनदान मिळालेलं आहे त्यांना. आणि जसा आपण आंघोळी करताना
डोळ्यामध्ये साबण गेल्यानंतर आपल्या हातातून ती साबणाची वडी निसटते, तसा हा चेंडू त्यांच्या हातातून निसटलेला आहे. निश्चित प्रयत्न चांगला होता. जय यांना एक संधी मिळाली आहे, जीवनदान मिळालं आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा घेऊन पवनपुत्र खैराट संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना जय. आणि हा अवांतर चेंडू वाईट घोषित. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या झालेली आहे 16. 3 चेंडू मागे 11 धावांची आवश्यकता या पवनपुत्र खैराट संघाला. 4 सॉरी, 4 चेंडू मागे 11 धावा, क्षमा असावी. आणि सुंदर असा चेंडू निर्धाव पूर्ण चकावलेला आहे. फलंदाजाला काही समजलेलं नाही. चेंडू असा सुंदर चेंडू यंग बॉईज राठार संघाचे गोलंदाज यांनी टाकलेला आहे आणि दिनेश हे कान मंत्र देत आहेत त्या गोलंदाजाला श्रीधरला. श्रीधर वर्सेस जय. श्रीधर यांचा पुढचा चेंडू आणि मात्र हा टप्प्यात कार्यक्रम केलेला आहे आणि पंचांनी सिक्सर दिलेला आहे. राजकारणामध्ये अजितदादा नेहमी म्हणतात टप्प्यात कार्यक्रम करायचा आणि हा जयने टप्प्यात कार्यक्रम केलेला आहे. तो या राठार संघाचा सुंदर असा पटका आणि 2 चेंडू मागे 5 धावांची आवश्यकता. अतितटीचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मात्र सगळ्यांना उत्सुकता आहे जिंकणार कोण. 2 चेंडू मागे 5 धावांची गरज. आणि आता या अशा सिच्युएशन मध्ये श्रीधर आणि हा सुंदर मारला. पाहूया किती धावा मिळत आहेत. 4 धावा. पंचांनी हा चौकार घोषित केला आणि 1 चेंडू मागे मात्र इक्वल झालेले आहे. पण कंपल्सरी चेस करायचं आहे आणि म्हणून 1 चेंडू मागे 1 धाव. जय यांनी हा विजय जय खेचून आणलेला आहे. मात्र निश्चित या फलंदाजाला मानावं लागेल. पहिल्या षटकाचे आम्हाला या ठिकाणी माहिती मिळते की पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनीच विजय खेचून आणला होता आणि तेच आता जय स्ट्राईकला आहेत. निश्चित 1 चेंडू मागे 1 धाव आणि मला वाटतं ती 1 धाव घेतली पाहिजे. चौकार षटकारांची आवश्यकता नाही आणि त्यांनी या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये 35 धावा ठोकल्या होत्या. ते जय पुन्हा आज निश्चित मला वाटतं हा टेनिस बॉल त्यांना फुटबॉल सारखा दिसत आहे आणि सिक्सर मारण्याच्या ओघात आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेलेले आहेत. आणि आता राठार संघाचे दिनेश आपलं क्षेत्ररक्षण सजवत आहेत. पुढचा चेंडू सुरेश महाडिक यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस त्यांना आलेलं आहे. जर मॅच जिंकले तर जय होईल. जर मॅच जिंकून दिले तर 200 रुपयाचं बक्षीस महाडिक यांच्याकडनं. पुढचा चेंडू आणि मात्र 1 धाव असताना कसं खेळलं पाहिजे हे जय कडनं आपण शिकलं पाहिजे. चौकार षटकारांचं मागे न जाता 1 चेंडू मागे 1 धाव घेऊन विजयी केलेला आहे संघाला. पवनपुत्र खैराट संघाचे अभिनंदन.